हॅलो स्टुडंट, आज आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडचा हा प्रॉब्लेम नंबर 2 समजून घेणार आहोत. त्याचे इफेक्ट्स आपण समजून घेऊया. हा प्रॉब्लेम मी इथे बोर्डवरती राईट केलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये आधी हा प्रॉब्लेम राईट करून घ्या आणि प्रॉब्लेम राईट झाल्यानंतर दिलेल्या गाईडलाईन्स नुसार हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर सुरुवातीला आपण हा ट्रायल बॅलन्स समजून घेऊया. गिवन बिलो इज द ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स शैलेश अँड निलेश. 2 पार्टनर दिलेले आहे आणि इथे काही म्हटलं नाही की ते शेअरिंग रेशो त्यांचा कसा आहे काय असं काही दिलेलं नाही. जेव्हा शेअरिंग रेशो विषयी प्रॉब्लेम मध्ये कसलाही उल्लेख नसेल त्यावेळेस तो शेअरिंग रेशो आपण इक्वल प्रमाणात घ्यायचा आहे. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला नेट प्रॉफिटचा जो शेअरिंग रेशो असेल तो इक्वल प्रमाणात घ्यायचा आहे. आता ट्रायल बॅलन्स काय दिलाय बघा. तर इथे पहिला अकाउंट आहे ओपनिंग स्टॉक. याचा इफेक्ट जाईल कुठे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. याचा इफेक्ट जात आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पुढचा अकाउंट आहे परचेस. परचेसचा इफेक्ट ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतरचा अकाउंट आहे वेजेस. वेजेसचाही इफेक्ट ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर पुढचा अकाउंट आहे सॅलरी 10 मंथ्स. ही एक हिडन ऍडजस्टमेंट आहे. याचा इफेक्ट प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. ऑफिस एक्सपेन्सेस प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. बँक चार्जेस प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. मशिनरी बॅलन्स शीटच्या ऍसेटला. लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला. बॅड डेट प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. सन्ड्री डेटर बॅलन्स शीटच्या ऍसेटला. इलेक्ट्रिसिटी चार्जेस प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. फर्निचर बॅलन्स शीटच्या ऍसेटला. 8% डिबेंचर्स, डिबेंचर्स कर्ज रोखे म्हणतात त्याला, बॅलन्स शीटच्या ऍसेटला. ड्रॉइंग अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट प्रॉब्लेम कोणता आहे? तर प्रॉब्लेम आहे फिक्स्ड कॅपिटल मेथडचा. म्हणजे या प्रॉब्लेम साठी आपल्याला करंट अकाउंट तयार करायचं आहे. इथे दिलंच आहे आपल्याला करंट अकाउंट. करंट अकाउंट तर त्या करंट अकाउंटच्या डेबिटला ड्रॉइंग अकाउंट जाईल. करंट अकाउंटच्या डेबिटला मी त्याला सीडी असा शॉर्ट फॉर्म लिहितो. करंट अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर क्रेडिट साइड बघा. कॅपिटल अकाउंट दिलेला आहे. कॅपिटल अकाउंटचा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. मी इथे सीसी असं लिहितोय. करंट अकाउंटच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. सन्ड्री क्रेडिटर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. सेल्स अकाउंट ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि करंट अकाउंट करंट अकाउंटच्या क्रेडिटला. मी करंट अकाउंटची क्रेडिट लिहिताना सीयू डॉट लिहिलेला आहे. सीयू डॉट सी म्हणजे करंट अकाउंटच्या क्रेडिटला. कारण इथे वरती पण आपण सीसी असं लिहिलंय तर मग ते दोघं मिक्स नको व्हायला म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला. एक लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्स मध्ये जेव्हा करंट अकाउंट दिलेलं असेल हे करंट अकाउंट
ट्रायल बॅलन्स मध्ये ज्या बाजूला दिलेलं असेल त्याच बाजूला त्याचं पोस्टिंग करायचं. डेबिटला दिलेलं असेल तर ते डेबिटलाच पोस्ट करायचं आणि क्रेडिटला दिलेलं असेल तर ते क्रेडिटलाच पोस्ट करायचं. ओके, आता ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग आपण समजून घेतलेलं आहे. आता ऍडजस्टमेंट कडे जाऊया. ऍडजस्टमेंट मध्ये कोणत्या अकाउंटवरती परिणाम होत आहे ते आपण फाइंड आउट करूया. तर पहिली जी ऍडजस्टमेंट आहे ती ऍडजस्टमेंट काय आहे बघा. स्टॉक ऑन 31st March 2016 was valued at market price of rupees 84,000. मार्केट प्राइस दिलेली आहे which was 20% above cost price. This is the very important point in this adjustment. 20% above cost price म्हणजे आपल्याला क्लोजिंग स्टॉकची मार्केट प्राइस दिलेली आहे 84,000 आणि पुढे महत्वाचं म्हटलं आहे का ही जी मार्केट प्राइस आहे ही मार्केट प्राइस 20% अबोव आहे. कशाच्या अबोव आहे तर ती कॉस्ट प्राइसच्या अबोव आहे. म्हणजे क्लोजिंग स्टॉकला ज्या दोन कन्सेप्ट वापरल्या जातात, एक मार्केट प्राइस आणि एक कॉस्ट प्राइस. तर दोन्हींच्या किमती जर आपल्याला माहित असतील तर त्यातली जी छोटी किंमत आहे तिचा वापर आपण क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू लिहिण्यासाठी करत असतो. पण ह्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला मार्केट प्राइस दिलेली आहे पण कॉस्ट प्राइस दिलेली नाही. मग ह्या ऍडजस्टमेंटसाठी आपल्याला कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करावी लागेल आणि मग आपण दोघांची तुलना करू शकतो. जी किंमत छोटी असेल ती क्लोजिंग स्टॉक साठी आपण वापरू शकतो. तर ही पहिली ऍडजस्टमेंट आपण पहिले सॉल्व्ह करूया. इथे आपण वर्किंग नोट लिहूया. वर्किंग नोट कोणत्या ऍडजस्टमेंटची वर्किंग नोट आहे तर फर्स्ट ऍडजस्टमेंटची वर्किंग नोट आहे. पहिल्या ऍडजस्टमेंट नुसार काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला तर कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणून पहिले आपण कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करूया. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू जेव्हा जेव्हा 20% अबोव किंवा 20% बिलो या पद्धतीने आपल्याला ऍडजस्टमेंट दिली असेल तर त्यासाठी अकाउंट मध्ये एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे किंवा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याचा इथे वापर करायचा असतो. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू मार्केट प्राइस डिवाइडेड बाय 100 प्लस माइनस डिवाइडेड बाय 100 प्लस माइनस परसेंटेज प्लस माइनस परसेंटेज इंटू 1/100 का इंटू 100. तर या फॉर्म्युल्याने आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं असतं. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकूया. आपल्याला मार्केट प्राइस माहिती आहे. मार्केट प्राइस दिलेली आहे 84,000. ती आपण इथे टाकूया 84,000 डिवाइडेड बाय 100. आता इथे आपण प्लस आणि मायनस हे दोन साइन वापरले आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये जेव्हा अबोव नावाचा वर्ड येईल त्यावेळेस प्लस घ्यायचं. जर बिलो नावाचा वर्ड आला तर लेस घ्यायचं. पॉइंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अबोव साठी आपल्याला प्लस सिंबल घ्यायचा आहे तर बिलो साठी लेस सिंबल घ्यायचा आहे. अबोव आल्यामुळे इथे आपण प्लस करणार आहोत. किती पर्सेंटने प्लस आहे, पर्सेंटेज किती आहेत तर 20% आहे. सो हिअर इज अ 20% लिहायचं नाही, त्याला भागिले 100 करायचे नाही, ते इकडे जाणार आहे. म्हणजे इथे असलेले भागिले 100 ते इकडे जाताना अंश स्थानी येणार आहे, म्हणून त्याला आपण डायरेक्ट 100 असं लिहिणार आहोत. आता हा फॉर्म्युला आपण सॉल्व्ह करूया. 84,000 डिवाइडेड बाय 100 प्लस 20
120 into 100, 0 0 get cancel, is equal to 84,000 into 10 divided by 12. हे सोडवूया. हे सोडवायचं आहे आपल्याला. तर बघा 12चा पाडा आपण म्हणूया. 12 पंच 60, 12 सकून 72, 12 साते 84, म्हणजे 12 एक 12 आणि 12 7 84. तर 7 आणि वरचे 3 शून्य 7000 into 10, that is equal to 70,000. तर आपल्याला कॉस्ट प्राइस जी मिळालेली आहे ती आहे 70,000. ओके. आता या ठिकाणी बघा मार्केट प्राइस किती आहे 84,000 आणि कॉस्ट प्राइस मिळाली आहे 70,000. म्हणजे आपल्याला क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू लिहिताना 70,000 लिहायची आहे, कारण ती 84,000 पेक्षा कमी आहे. ठीक आहे. म्हणजे क्लोजिंग स्टॉक 70,000 is a closing stock. Is a closing stock. तर आपल्याला ही क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू रेकॉर्ड करायची आहे. आणि तुम्हाला क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट कुठे जातो ते माहितीच आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ऍसेटला. तर अशा पद्धतीने ही पहिली ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केलेली आहे. नोट करून घ्या. आपण दुसरी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करूया. आता दुसरी ऍडजस्टमेंट आहे डिप्रेसिएट मशिनरी ऍट 10% पर एन्युम. ऍडजस्टमेंट नंबर 2 सॉल्व्ह करत आहोत. डिप्रेसिएशन ऑन मशिनरी. डिप्रेसिएशन ऑन मशिनरी. आता मशिनरीची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये. तर या ठिकाणी आपल्याला मशिनरीची व्हॅल्यू दिलेली आहे 90,000, 90,000 रुपये दिलेले आहेत. आता इथे अजून एक महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, ती म्हणजे ऍडजस्टमेंट नंबर 5. पाचव्या ऍडजस्टमेंट मध्ये काय दिले बघा. मशिनरी इन्क्लूड. मशिनरी इन्क्लूड म्हणजे लेस करणे. इन्क्लूड purchase of machinery for ₹40,000 on 1st January 2016. म्हणजे मशिनरीची जी 90,000 रुपये किंमत आहे, या 90,000 मध्ये हे 40,000 रुपये ऍडिशनल मशिनरी परचेस केल्याची सुद्धा आहेत. म्हणजे या पाचव्या ऍडजस्टमेंट वरून असं लक्षात येत आहे की मशिनरी ही एकच नाहीये, तर इथे आपल्याला 2 मशिनरी दिलेल्या आहेत. एक आहे मशिनरी 1 आणि दुसरी आहे मशिनरी 2. अशा 2 मशिनरी आपल्याला इथे दिलेल्या आहेत. दुसरी जी मशिनरी आहे त्या मशिनरीची किंमत आहे 40,000 रुपये. 40,000 ही कधी परचेस केली आपण, तर 1 जानेवारी 2016ला. 1/1/2016ला ही मशिनरी परचेस केलेली आहे. आता दुसरी जी मशिनरी आहे जी आधीच आपल्याकडे होती, तिची व्हॅल्यू ट्रायल बॅलन्स मध्ये 90,000 रुपये आहेत. आणि या 90,000 मध्ये हे 40,000 रुपये इन्क्लूड आहेत. म्हणजे 90,000 मधनं ही जी 90,000ची मशिनरी आहे तिच्यामधनं दुसरी जी ऍडिशनल आपण परचेस केलेली आहे, ही मशिनरी जर लेस केली तर आपल्याला पहिली जी मशिनरी होती जिला आपण कॉस्ट म्हणूया,
तर त्या मशिनरीची कॉस्ट प्राइस आपल्याला मिळते. म्हणजे 50,000ची पूर्वीची मशिनरी आपल्याकडे होती आणि नंतर 40,000ची परचेस केली, अशी टोटल मशिनरी 90,000ची आपल्याकडे आहे. मग या ठिकाणी आपल्याला दोन मशिनरीच्या किमती मिळाल्या. एक मशिनरी मिळाली 50,000 रुपयांची, तर दुसरी मशिनरी मिळाली 40,000 रुपयांची. मी हे 40,000 इकडे खाली लिहून घेतो, म्हणजे आपल्याला डिप्रेसिएशन काढण्यासाठी सोपं होईल. आता बघा, डिप्रेसिएशन कॅल्क्युलेट करायचंय किती पर्सेंट? 10%. ऍट द रेट 10%. म्हणजे या 50,000 वरती 10% आणि 40,000 वरती सुद्धा 10%. मग इथे प्रश्न आहे 50,000 वरती किती महिन्यांचं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं? तर या 50,000 वरती पूर्ण वर्षाचं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय, पूर्ण वर्षाचं. आणि या 40,000वरती 1/1/2016 या तारखेपासूनचं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग बघा, 50,000 याच्यावरती आपण डिप्रिसिएशन काढूया. 50,000 इकडे घेतोय मी. 50,000 इंटू 10% दॅट इज इक्वल टू 5,000. 0 गेट कॅन्सल, उरले 5,000. म्हणजे पहिलं डिप्रिसिएशन आलेलं आहे 5,000. दिस इज द डिप्रिसिएशन. 50,000च्या मशिनरीवरती आपल्याला हे डिप्रिसिएशन मिळालं. आता 40,000च्या मशिनरीवरती आपण डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करूया. 40,000 गुणिले 10%. 10%. पण किती महिन्यांसाठी? तर 1 जानेवारी पासून तर 31 मार्च पर्यंत. मग जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 3 मंथ्स साठीचं. मग गुणिले 3/12. 0 गेला. 3 1 3, 3 चोक 12, 4 1 4, 4 1 4. म्हणजे इथे उरले आहेत 1,000. किती उरले आहेत? 1,000. म्हणजे 4,000च्या मशिनरीवरती डिप्रिसिएशन आलेलं आहे 1,000 रुपये. किती डिप्रिसिएशन आलं आहे? 1,000 रुपये. मग आता टोटल किती डिप्रिसिएशन आलेलं आहे? किती डिप्रिसिएशन आलेलं आहे? तर मशिनरीवरती टोटल डिप्रिसिएशन आहे डिप्रिसिएशन ऑन मशिनरी इज इक्वल टू, पहिले आहेत 5,000 प्लस दुसरे आहेत 1,000 दॅट इज इक्वल टू 6,000. टोटल डिप्रिसिएशन आलेलं आहे 6,000. आता या डिप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 6,000 आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला मशिनरी मधून लेस करणार. मशिनरी 90,000 लेस डिप्रिसिएशन 6,000 दॅट इज इक्वल टू 84,000. ही मशिनरी आपल्याला बॅलन्स शीटला दिसेल. तर अशा पद्धतीने ही ऍडजस्टमेंट नंबर 2 आपण समजून घेतली. आता तिसऱ्या ऍडजस्टमेंट कडे जाऊया. तिसरी ऍडजस्टमेंट आहे क्रिएट आरबीडीडी म्हणजे न्यू रिझर्व ऍट 5% ऑन सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर वरती 5% आपल्याला आरबीडी कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहिले कॅल्क्युलेशन करूया. नंबर 3 आरडीडी इज इक्वल टू कसा काढणार? तर तो सन्ड्री डेटर वरती आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि सन्ड्री डेटर दिलेला आहे 82,000. 82,000 हा आहे सन्ड्री डेटर.
इथे फर्दर बॅड डेटर दिलेला नाही, म्हणजे काहीच अडचण नाहीये. मग डायरेक्टली इंटू 5% करूया आणि हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करूया. 820 इंटू 5, 5 0 जा 0, 5 2 जा 10, 1, 4100 रुपये हा आरडीडी इथे कॅल्क्युलेट झालेला आहे. आता या आरडीडीचा इफेक्ट कसा देणार, तर या आरडीडीचा इफेक्ट प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला P&L डेबिट साइडला टू RBDD अकाउंट बॅड डेट प्लस फर्दर बॅड डेट प्लस न्यू रिझर्व आणि लेस ओल्ड रिझर्व. बॅड डेट किती दिलेला आहे, तर ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट दिलेला आहे आपल्याला 4000 रुपये, 4000. फर्दर बॅड डेट ऍडजस्टमेंट मध्ये असतो जो दिलेला नाही. न्यू रिझर्व आत्ताच कॅल्क्युलेट केला आपण 4100. दोघांची करायची आहे बेरीज 8100. ओल्ड रिझर्व दिलेला नाही, जो की इकडे असतो, इकडे दिलेला नाही. अशा पद्धतीने हा आरबीडीडी आपल्याला मिळालेला आहे 8100 रुपये, जो की जाणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके. आणि दुसरा जो इफेक्ट जाणार आहे तो बॅलन्स शीटच्या ऍसेटला सन्ड्री डेटर लेस न्यू रिझर्व. सन्ड्री डेटर लेस न्यू रिझर्व 82,000 मायनस 4,100 009. 12 मधून 5 गेले 7 आणि 7 77,900 हा जाणार आहे तुमचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला. तर अशा पद्धतीने ही तिसरी ऍडजस्टमेंट आपण अशी सोडवू शकतो. तर त्याचे हे दोन इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. आता ऍडजस्टमेंट नंबर 4 आपण समजून घेऊया. ऍडजस्टमेंट नंबर 4 जी दिलेली आहे ती आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. नंबर 4 इंटरेस्ट ऑन कॅपिटल याची ऍडजस्टमेंट आहे. आता कॅपिटल वरती इंटरेस्ट काढायचा आहे आपल्याला. तर ट्रायल बॅलन्स मध्ये दोघं पार्टनरची कॅपिटल दिलेली आहे. शैलेशचं कॅपिटल दिलेलं आहे 1,20,000 आणि निलेशचं कॅपिटल दिलेलं आहे 1,20,000. तर या दोघांच्या कॅपिटल वरती आपल्याला 8% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहिला आपण शैलेशच्या कॅपिटल वरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. शैलेश इज इक्वल टू त्याचं टोटल कॅपिटल आहे 1,20,000 इंटू किती पर्सेंट इंटरेस्ट आहे, तर तो 8% आहे. आणि पुढे पर एन्युअम म्हटलंय म्हणजे वार्षिक दिलेला आहे. 0 गेट कॅन्सल. 1,200 गुणिले 8 9,600. 12,96 9,600 रुपये शैलेशचा इंटरेस्ट आला. तसाच तो निलेशचा सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. निलेश इज इक्वल टू निलेशचे कॅपिटल आहे 1,20,000 इंटू 8% 0 गेट कॅन्सल 9,600. तर हे पहिलं कॅपिटलवरचा इंटरेस्ट आणि हा दुसरा कॅपिटलवरचा इंटरेस्ट आपल्याला मिळालेला आहे. आता यांचे इफेक्ट्स कसे जातील,
तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल शैलेश 9,600, निलेश 9,600 याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिटला. कुठे देणार आहात? करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल शैलेशच्या कॉलम मध्ये 9,600 आणि निलेशच्या कॉलम मध्ये 9,600. तर अशा पद्धतीने या चौथ्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. आता ही पाचवी जी ऍडजस्टमेंट आहे ती आपण ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये कव्हर केलेली आहे. मशिनरी इनक्लूडची ऍडजस्टमेंट इथे आपली कव्हर झालेली आहे. तर अशा पद्धतीने या प्रॉब्लेमच्या पाचही ऍडजस्टमेंट आपण समजून घेतलेल्या आहेत आणि त्यांचे इफेक्ट्स सुद्धा आपण समजून घेतलेले आहेत. आता या प्रॉब्लेम मध्ये 2 हिडन ऍडजस्टमेंट आहेत. बरं, इथे सॅलरीज 10 मंथ असं म्हटलेलं आहे आणि सॅलरी दिलेली आहे 18,000. म्हणजे ही जी 18,000 सॅलरी दिलेली आहे ही फक्त 10 मंथ साठीच पेड केलेली आहे. मग किती महिन्यांची सॅलरी अजून पेड करणं बाकी आहे? तर 10, 11 आणि 12 म्हणजे 2 महिन्यांची सॅलरी अजून पेड करणं बाकी आहे, जिला आपण आउटस्टँडिंग सॅलरी असं म्हणतो. तर मग आता ही आउटस्टँडिंग सॅलरी आपण कॅल्क्युलेट करूया. आउटस्टँडिंग सॅलरी इज इक्वल टू टोटल सॅलरी दिलेली आहे 18,000 डिवायडेड बाय किती महिन्यांसाठी पेड केलेली आहे? 10 महिन्यांसाठी इंटू डिवायडेड बाय 10 आणि इंटू गुणिले किती महिन्यांची आउटस्टँडिंग सॅलरी काढायची आहे? 2 महिन्यांची गुणिले 2. आता हे सोडूया. 0 0 गेट कॅन्सल. 1800 गुणिले 2. तर इथे आउटस्टँडिंग सॅलरी आपल्याला मिळालेली आहे 3,600 रुपये. या आउटस्टँडिंग सॅलरीचा पहिला इफेक्ट प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला सॅलरी मध्ये ऍड होईल आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग सॅलरी 3600 रुपये लायबिलिटीला आपल्याला लिहायचा आहे. आता अशाच पद्धतीने दुसरी एक हिडन ऍडजस्टमेंट आहे 8% डिबेंचर 1/10/2015. या डिबेंचर वरती आपल्याला 8% इंटरेस्ट काढायचा आहे. तर बघा 8% डिबेंचर 8% डिबेंचर इज इक्वल टू किती दिले डिबेंचर? तर डिबेंचर दिलेलं आहे 40,000. सो 40,000 इंटू 8% इंटू आता इथे तारीख दिलेली आहे 1/10/2015 म्हणजे 6 महिन्यांचा इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 6/12. आता हे कॅल्क्युलेशन सोडूया. 0 0 गेट कॅन्सल. 6 1 6 6 2 12 400 गुणिले 8 भागिले 2 2 1 2 बेचोक 8 4 400 गुणिले 4 बरोबर 0 0 4 चौक 16. तर इंटरेस्ट ऑन डिबेंचर आलेला आहे 1600 रुपये. इंटरेस्ट ऑन डिबेंचर. आता हा जो इंटरेस्ट आहे 1600 रुपये हा इंटरेस्ट ऑन डिबेंचर याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन डिबेंचर 1600 रुपये अशा पद्धतीने लिहायचा. तर दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला डिबेंचर मध्ये ऍड करायचा इंटरेस्ट ऑन डिबेंचर. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करून घेतलेला आहे.